आता परत आपण राहिलेला भाग पुन्हा कंटिन्यू करत आहोत। तर जसं की लहान मुलं कशी दिसतात हे आपण आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आता पुढे पण आपण कंटिन्यू करताना त्यामध्ये लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात किंवा हास्यचित्रात मोठा माणूस आणि एक छोटा मुलगा असे दोन आहेत, म्हणजे या बाजूच्या जे चित्र दिसते त्यामध्ये एक मोठा माणूस लहान मुलाचे केस कापत आहे, बरोबर। तर त्यामध्ये मोठाही माणूस आहे आणि लहानही मुलगा आहे, असे चित्र पाहावेत। असे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण आणि त्यांचं हे व्यंगचित्र आहे। खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मग मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे। इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, तर त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा मुलगा। म्हणजे ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतोय, तर माणूस आपल्या दोन पायावरती बसलेला आहे, मग ते लहान मुलगा कसे त्याची साईजने लहान काढला आहे आणि मोठा माणूस मोठा काढलेला आहे, तो पायावर कशा प्रकारे बसला आहे, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक्सप्रेशन्स कसे आहेत आणि त्याने हातात पकडलेल्या हातावर कसं आहे, हे सगळे एक्सप्रेशन त्यांनी आपल्या चित्रामध्ये दाखवलेले आहे। तर कंटाळलेला आणि मुलगा आहे त्याचा चेहरा कसा दाखवला आहे, तर तो एकदम कंटाळलेला आहे, वैतागलेला आहे आणि तेच हातपाय आहेत, तेच नाकडोळे आहेत, पण फरक कुठे आहे, तर ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतो आणि लहान मूल लहान वाटतं। आता इथे लेखक म्हणतात की दोन चित्र दिले आहेत, एक मोठा माणूस आहे आणि एक लहान मुलगा आहे। म्हणजे लहान मुलाच्या चेहऱ्यावर लहान मुलाचं चित्र आणि मोठ्या माणसाचं चित्र कसं ओळखावं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा लहान मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, आणि त्याशिवाय हा मोठा माणूस कसं काय मोठा वाटतो आणि लहान मूल कसं काय लहान वाटतं, तर आकाराने लहान मोठे पण आहेच। म्हणजे ह्या चित्रात लहान मुलगा आकाराने लहान आहेच आणि मोठा माणूस मोठा आहे, पण त्याशिवाय अधिक काय आहे आणि त्याशिवाय आणखीन काय आहे, तर ही चिंटूची चित्रमालिका। आता पुढच्या चित्रामध्ये एक चिंटूची चित्रमालिका दिलेली आहे, तर इथेच हा फरक आपल्याला दिसतो या चित्रामध्ये। शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो। मात्र तिसरा चित्र म्हणजे इथं तीन चित्र आहेत, एकामध्ये खिडकीत म्हणजे गॅलरीमध्ये मुलगा उभा राहिलेला आणि तो त्याचे बाबा त्याच्याकडे पाहत आहेत, तर त्याच्यामध्ये पप्पा नदीचं पाणी कुठं जातं का हो, असा प्रश्न तो आपल्या बाबांना विचारतात। तर ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते, असं ह्या चित्रामध्ये दाखवलं। का रे, आणि हा का रे असं बाबा त्याला प्रश्न विचारतात, त्यावेळेस तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतो, असं ह्या चित्रात दिलेलं आहे। तर चिंटूची ही चित्रमालिका आहे, या चित्रामधला आपल्याला फरक दिसतो। शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, म्हणजे त्याने विचारलं पण आपल्याला काहीच कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो। या अर्थाने हे उत्तम असे व्यंगचित्रकार आहेत नाहीत का। आणि मग आणखी एक गंमत पाहूया, आणखी एक चित्र आपण पाहूया। हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र। ही चित्र पाहताच आपल्याला वाटतं ही दोन वेगवेगळी चित्र आहेत आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला दोन चित्र दिसत आहेत, तर ह्या दोन चित्रामध्ये असं वाटतं की दोन्ही वेगवेगळी चित्र आहेत, परंतु एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस। चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला, तर एक लहान मुलगा दिसतोय आणि एक मोठा माणूस दिसतो आहे, पण भिंतीवर लावलेलं तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येतं की हा लहानपणी मोठे वायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान वायोलिन वाजवत आहे। लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं, तर वाढत्या वयानुसार आपल्याला जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे। आता या चित्रातच बघा आपल्याला दोन चित्र दिसतात, एक म्हणजे लहान मुलगा आणि एक म्हणजे मोठा माणूस। लहान मुलाच्या हातात काय आहे, तर एक मोठं वायोलिन आहे, म्हणजे लहान मुलांना काय असतं, तर मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं। तर जसजसं आपण मोठं होत जातो तसं एखाद्या गोष्टीचं आपल्याला सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळं मोठ्या माणसाच्या हातात काय दिलेलं आहे, तर छोटंसं वायोलिन असेल आणि मोठा झाल्यावर लहान वायोलिन वाजवतो आहे। लहान मुलांना मोठे वस्तू आवडतात, तर वयानुसार जपलेला छंद अधिक म्हणजे छंद अधिक खोल असं जातो आणि अधिक आपण चौकस बनतो आणि बाह्य आकाराचं आकर्षण कमी होतं, असं या इथं व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे। आता आपण पुढचं एक चित्र पाहत आहोत। आता हे आहे हास्यचित्र। चित्रकलेवर हुकूमत मिळवली
की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं हे उदाहरण. म्हणजे हास्यचित्रात हुकूमत मिळवली म्हणजे काय, तर हास्यचित्रात आपला हातखंड बसला. हास्यचित्र आपण म्हणजे एक्सपिरियन्स जास्त असतं किंवा हास्यचित्र काढायला आपल्याला एक्सपर्ट झालो तर काय जादू करता येते या चित्रावरून लक्षात येतं. उदाहरण दिलं आहे ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेनवेल यांचं हे चित्र. मुलाची कॅप आहे, त्याचा शर्ट, त्याचे सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउट गार्डचा मुलगा आहे. आणि बघा ह्या चित्रात काय काय दिसतं आहे, बूट दिसत आहेत, सॉक्स दिसत आहेत, हॅट दिसते आणि मग असं वाटतं की नाही हा स्काउट गार्डचा मुलगा आहे. आपल्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आणि ते काढण्याच्या नादात असलेला असा हा मुलगा. पाहणा कसा वेडावाकडा झालेला आहे. म्हणजे तो बसला आहे पण तो कसा वाकलेला आहे हे आपल्याला या चित्रावरून लक्षात येतं. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे असे चित्र आहे. शिवाय त्याचं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे त्या चित्रात आपल्याला म्हणजे बारकाईने बघण्यास भाग पडतात. गुंतवून टाकणे म्हणजे बारकाईने लक्ष देऊन पाहण्यास भाग पाडणे. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्रांचं किंवा त्या लहान मुलाचा आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात असणं गरजेचं असतं किंवा लहान असणं गरजेचं असतं. म्हणजेच पायांची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढं व्यंगचित्र आणि हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल. धन्यवाद.